वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता ऊर्जाच्या फोनवरून इकडे विक्रांतला फोन आलेला असतो. विक्रांत ताबडतोब फोन रिसीव करतो. तर इकडे ऊर्जा ही विक्रांतला म्हणत असते, विक्रांत जाणून बुजून त्रास देतोयस ना तू पद्माला. हे बघ, पद्माला त्रास देणं बंद कर. तिला फोन करून सतवू नकोस, समजलं तुला. काय मिळतंय तुला सतवून तिला, का उगाच तिला त्रास देतोयस. त्यावेळी विक्रांत म्हणतोय, मी काही तिला फोन वगैरे करत नाही आहे आणि मी तिला त्रासही देत नाही आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, खोटं खोटं बोलतोयस तू, सरळ सरळ खोटं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही रे. इतकं खोटं कसं काय बोलू शकतोस तू. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, मी खोटं बोलत नाही आहे, मी नाही देत त्या पद्माला त्रास. आणि जा चल, काही करायचं आहे ते करून घे. जरी मला त्रास द्यायचा असेल ना तिला, तरी माझं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही आहे, कळलं ना. तुमच्या दोघींमुळे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, खराब झालं आहे, आणि त्यामुळे मी सोडणार नाही आहे तुम्हाला, कळलं. त्यावर ऊर्जा म्हणते, विक्रांत तू हे बघ विक्रांत, लक्षात ठेव, जर तू बळदाटीने पद्माला त्रास दिलास ना तर मी सोडणार नाही आहे तुला, नाही सोडणार मी तुला. मी मी तुझा जीव घेईन विक्रांत. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, अरे बाप रे, चक्क धमकी, तू आणि मला चक्क धमकी देतेस ऊर्जा. त्यावेळी मग ऊर्जा म्हणते, हे बघ तू पद्माच्या नादी लागू नकोस. आता त्या दोघांचं हे बोलणं तिकडे पार्टीमध्ये काही लोकांनी ऐकलेलं असतं. त्याबरोबर इकडे तो म्हणत असतो की हे बघ, मला जे हवं ते मी करणारच आणि मी तुम्हा दोघींना तर सोडणार नाही आहे, कारण माझ्या आयुष्याची वाट लागली तुम्हा दोघींमुळे. तुमच्या दोघींमुळे मला असं लपाछुपी करत फिरावं लागतं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही, हे खरं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हे बघ विक्रांत तू ऐक माझं. पण विक्रांत काहीही न ऐकून घेता सरळ फोन कट करून देतो. आता विक्रांतने फोन कट केल्यावर ऊर्जा विक्रांतला पुन्हा फोन करते, पण विक्रांत फोन उचलत नाही. मग ऊर्जा ही विचार करते, अरे हा असा काय वागू शकतो. मग ऊर्जा पुन्हा पुन्हा विक्रांतच्या फोनवरती फोन करू लागते, पण तरीही विक्रांत काहीही फोन उचलतच नसतो. मग आता ऊर्जाला प्रश्न पडतो की आता मी करू काय. मग आता ऊर्जा ही टेन्शनमध्ये येते, कारण तिला काय करावं ते सुचत नसतं. ऊर्जाला खरं तर हे सगळं काही शौर्यलाही सांगितलं पाहिजे असं वाटत असतं, म्हणून मग ऊर्जा ही याविषयी शौर्यजवळ बोलण्यासाठी जात असते. पण शौर्य हा व्यस्त असतो. इतक्यात तिला दोन दुसरी लोक विचारतात, व्हॉट्स रॉंग, एव्हरीथिंग इज फाईन. त्यावेळी ऊर्जा म्हणते, येस येस टोटली फाईन. आणि मग आता ती तिकडनं निघते आणि दुसरीकडे जाऊ लागते. त्याबरोबर आता इकडे विक्रांतच्या फोनवरती एक मेसेज येतो, जर एवढीच हिंमत असेल तर मला FP कॉलनीजवळच्या केमिकल फॅक्टरीमध्ये येऊन भेट. आता त्या फॅक्टरीचं नाव ऐकून विक्रांत म्हणतो, अरे वा, मला चक्क ह्या विक्रांत शिर्केला धमकी, वा वा वा. ऊर्जा शिंदे, मी फोन नाही उचलला म्हणून तुम्हाला चक्क धमकी देणारा मेसेज दिला आहेस, वा. आता येईल ना खरी मज्जा. आता खरंच मला खूप जास्त भारी वाटणार आहे. चला, आता जर तू बोलवलंच आहेस तर तिकडे यायला काही हरकत नाही आहे मला. तू बोलवलंस ना, आता तर मी तिकडे येणारच. ऊर्जा शिंदे, सोडणार नाही आहे मी तुला आज. आज तुझा सर्व हिशोब चुकता करतोच. आणि मग आता विक्रांत तिकडे जायला निघालेला असतो. तर इकडे आता ऊर्जासुद्धा तिकडे जायला निघणार असते, कारण तिला सुशीलाचा फोन येतो. तर इकडे जी आता आपली पद्मा असते, तिला पुन्हा एका अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. आता अननोन नंबरवरून पुन्हा फोन आल्यावर मग पद्मा घाबरते बिचारी. पद्मा घाबरलेली असताना आता तिला समोरून आवाज येतो, हॅलो. त्याबरोबर पद्मा म्हणते, नको ना मला फोन करून त्रास देऊस, का मला त्रास देतोय, प्लीज नको मला त्रास देऊ, माझा पिच्छा सोड. त्याबरोबर मग समोरची व्यक्ती म्हणत असते की तुला सांगितलं होतं ना आगाऊपणा करू नको, त्या ऊर्जाला फोन करू नको, तरीही तू तेच केलं. तू का केलास त्या ऊर्जाला फोन, आता त्याची किंमत तर तुला मोजावीच लागणार. तुझा बंटी आमच्या ताब्यात आहे. त्यावेळी ऊर्जा म्हणते, गप्प. पद्मा म्हणते, गप्प बस, उगाचच काहीतरी बरळू नको, खोटं बोलताय ना तुम्ही, माझा बंटी काही तुमच्या ताब्यात वगैरे नाही आहे, मला माहिती आहे. त्याबरोबर मग आता ती लोक म्हणतात की
तुला विश्वास होत नसेल तर मग एकच मिनिट. आणि मग ते लोक आता बंटीचा आवाज इकडे पद्माला ऐकवतात. बंटी ओरडत असतो, ताई ताई मला वाचव, ताई ताई मला वाचव ग ताई. आता बंटीचा तो केविलवाना आवाज ऐकून ती घाबरते. तर समोरून तिला सांगितलं जातं, फोन कट झाल्यावर जे लोकेशन तुझ्या फोनवर येईल ताबडतोब तिकडे पोहोच, नाहीतर बंटी याचा जो आज आवाज ऐकलास तो शेवटचा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य हा मात्र घरच्यांबरोबर बोलण्यामध्ये व्यस्त असतो. आता ऊर्जाला खरं तर ते सगळं जे घडत असतं, सुरू असतं ते शौर्यला सांगायचं असतं. पण आता शौर्यला सांगण्यासाठी ती येत असताना तिला दिसतं की शौर्य हा आदित्यदादाबरोबर आणि इकडे दिव्याबरोबर बोलत आहे. पण तरीही ऊर्जा विचार करते की हे जे सगळं घडतंय ते सगळं काही शौर्यला सांगणंही तर तितकंच गरजेचं आहे. जाऊ दे, मी करते त्याला डिस्टर्ब. आणि मग ऊर्जा ही शौर्यला डिस्टर्ब करण्यासाठी जातच असते. इतक्यात शौर्यला मागून एक हाक ऐकू येते. आता ती हाक ऐकू आल्याबरोबर शौर्य मागे फिरतो. आता हर्षवर्धन शौर्याची काही मित्रांबरोबर, काही मोठ्या मोठ्या लोकांबरोबर ओळख करून देत असतो. आणि मग आता एवढ्या मोठ्या लोकांमध्ये जाणं ऊर्जाला बरोबर वाटत नाही. ऊर्जाला प्रश्न पडतो की आता मी करू तरी करू काय. मग आता ती विचार करते, जाऊ देत, शौर्यला नको डिस्टर्ब करायला, मी एकटीनेच तिकडे जायला हवं. मग आता ती तिची बॅग आणायला जाते. पुन्हा तिच्या फोनवरती मेसेज येतो की काहीतरी करायला हवं. इतक्यात ऊर्जाला सुशीलाताईंचा फोन येतो. आणि सुशीलाताईसुद्धा ऊर्जाला तेच सांगतात की ताई, ती जी फॅक्टरी आहे ना तिथल्या मुकादमाचा मला आत्ताच फोन आला होता. त्याने मला सांगितलं की आज ती फॅक्टरी काही वेळापुरती बंद असणार आहे. कामगारांना तर आधीच सुट्टी दिलेली आहे आणि बाकीचे मुकादम वगैरेसुद्धा तिकडे नसणार आहेत. त्याशिवाय आणि फॅक्टरीचा जो वॉचमन आहे तो सुद्धा काही वेळासाठी तिथे नसेल. मग जर कोणीच तिथे नसेल तर हीच आपल्यासाठी चांगली संधी आहे ना ताई. तुम्ही म्हणाला होता ना की तुम्हाला त्या फॅक्टरीमध्ये जाऊन शोधाशोध करावी लागेल म्हणून. ताई, मला वाटतं की हीच ती संधी आहे. तुम्ही ह्या संधीचं सोनं करायला हवं ताई. त्यावेळी ऊर्जा म्हणते, अहो पण सुशीलाताई. त्यावर मग सुशीला म्हणते, ताई आता असं नका ना करू. तुम्ही म्हणाला होतात ना की आपल्याला चांगली संधी मिळायला हवी म्हणून. उलट आपल्याला आता चांगली संधी मिळाली आहे, यापेक्षा चांगली संधी येणार नाही ताई. असं नका करू. माझ्या लेकीसाठी एवढं करा ताई, एवढं करा. मग मात्र आता सुशीला पुन्हा ऊर्जाला गळ घालते, ताई कराल ना, आणि फोन कट करते. आता मात्र ऊर्जाला प्रश्नच पडतो की आता करू तर करू काय. कारण ह्या शौर्यला काहीही न सांगता जाणं हे तर तिच्यासाठी रिस्की आहे हे तिला माहीत असतं. आणि शौर्याला काही सांगायसाठी तर शौर्य हा बिझी असतो. मग ऊर्जालाच आता कळत नसतं की मी नक्की काय करू शकते, काय मला करता येऊ शकतं. आणि मग ती त्या विचारामध्ये मग्न होते. पण आता ऊर्जाला टेन्शनही तेवढंच आलेलं असतं की काहीतरी करायला तर हवं. मग ती विचार करते की जाऊ दे, मी एक काम करते, मी जाऊन येते आणि नंतर शौर्यला सांगते. मग ऊर्जा तिची पर्स घेते आणि बाहेर येते. पण बाहेर आल्यावर तिचं मन काही मानत नसतं शौर्याला न सांगता जाण्यासाठी. ती विचार करते की मी शौर्याला हाकच मारेन. आणि मग ती पुढे जाऊ लागते. आता मुद्दामून हर्षवर्धन हा ऊर्जाला बघता येईल अशाच ठिकाणी उभा असतो आणि त्याचं सगळं लक्ष हे पार्टीमध्ये ऊर्जाकडेच असतं आणि तो ऊर्जाकडे सतत लक्ष ठेवूनच असतो. आता हर्षवर्धनला दिसत असतं की ऊर्जा कुठेतरी चालली आहे. म्हणजे मग तो विचार करतो की चला, माझा प्लॅन सक्सेसफुल होतोय तर. आणि मग आता मुद्दामून जेव्हा ऊर्जा शौर्याकडे येत असते, हर्षवर्धन शौर्याला पुन्हा हाक मारतो आणि म्हणतो, शौर्य बेटा इकडे ये. आणि मग तो पुन्हा शौर्याची मोठ्या मोठ्या लोकांबरोबर ओळख करून देऊ लागतो. आता ऊर्जा विचार करते, अरे यार, शौर्य तर पुन्हा व्यस्त झाला. आता मी काय करू. एक काम करते, ह्याला कॉल करते. फोन करणं हेच बेस्ट ऑप्शन राहू शकतं. आणि म्हणून मग ऊर्जा आता शौर्यला ताबडतोब फोन करू लागते. आता ऊर्जाने फोन केलेला असतो. तर आता मुद्दामून हर्षवर्धन काय करतो, हर्षवर्धन शौर्याच्या हाताला पकडताना त्याच्या हाताला धक्का देतो आणि शौर्याच्या हातातला तो फोन खाली पडतो. फोन खाली पडल्याबरोबर ऊर्जा विचार करते, अरे देवा, शौर्य, अरे प्लीज प्लीज शौर्य, तो फोन बघ. शौर्य, अरे फोन बघ, ते खूप महत्त्वाचं आहे.
पण आता शौर्याला तर माहीतच नाही आहे ना की नेमकं त्याच्या फोनमध्ये आहे तरी काय. त्यामुळे तो काही फोन बघत नाही, कारण त्याचा फोन उचलायला हर्षवर्धन स्वतः वागतो. हर्षवर्धन फोन उचलताना त्याचा फोन वाजत असतो. तो कट करतो आणि त्याला हातामध्ये फोन देतो. आता मात्र ऊर्जा ही खूप जास्त हतबल झालेली असते, कारण शौर्यला फोन करणंसुद्धा तिला शक्य होत नसतं. मग आता ऊर्जा विचार करते की जाऊ दे, शौर्य हा घरातल्या पार्टीमध्ये खूप व्यस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी उगाचच्या उगाच त्याला सारखं सारखं कॉल करून सतवायलाही नको. मी एक काम करते, शौर्याला मेसेज करूनच निघते. मग ऊर्जा शौर्याला मेसेज करते, शौर्य, केसचं एक महत्त्वाचं काम आहे ज्यासाठी मला जावं लागतंय. मी जाते, पण काळजी करू नकोस. मी नंतर तुला थोड्या वेळाने फोन करून सगळं सांगेलच, पण आत्ता मी निघते, बाय. आणि मग ऊर्जा तिकडनं जाते. त्याबरोबर हर्षवर्धन लगेचच बाजूला येतो आणि फोन करून त्याच्या माणसांना सांगतो की ऊर्जा इकडनं निघालेली आहे. आता ऊर्जा इकडनं निघाली आहे असं म्हटल्याबरोबर हर्षवर्धन हा फोन पटकन कट करून टाकतो आणि लगेच तो आता तिकडनं पुन्हा एकदा पार्टीमध्ये जातो. तर आता लगेचच आदित्य म्हणतो, तर गाईज 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 प्लीज प्लीज अटेन्शन हिअर. अरे, आपण सगळे कोर्टात चांगले आर्ग्युमेंट करतोस ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोर्टात चांगले आर्ग्युमेंट करणारे चांगला नाचही करू शकतात हे मात्र कोणाला माहीत नसतं ना. चला मग आज तेही होऊन जाऊ द्या. म्युझिक. त्याबरोबर लगेचच आता म्युझिक प्ले केलं जातं आणि आता आदित्य, त्याचबरोबर इतर जे काही सगळे लोक असतात ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्या, सगळेच जण नाचायला सुरुवात करतात. त्याबरोबर आता इकडे हर्षवर्धनचे आणखीन 2 गेस्ट आलेले असतात, मिसेस देवकी आणि मिसेस भारद्वाज. मिसेस देवकी आणि मिसेस भारद्वाज आल्याबरोबर लगेचच त्या आईसाहेबांना आणि इकडे हर्षवर्धनला हाय हॅलो करतात. तोपर्यंत शौर्यसुद्धा तिकडे आलेला असतो तीर्थाबरोबर. त्याबरोबर तोसुद्धा त्या दोघींना वेलकम विश करतो. तर लगेचच मिसेस भारद्वाज म्हणतात, काय रे शौर्य, तू तर एकदम पार छुका रुस्तमच निघालास. मी तुला माझ्या मुलीसाठी मागणी घालणार होते आणि तू तर आधीच लग्न करून मोकळा झालास, काय रे. त्याबरोबर मग आता लगेच ते हसतात आणि म्हणतात, एनिवे बाकी बायको छान आहे तुझी. त्याबरोबर मग आता दुसऱ्या मॅडम असतात, त्या म्हणतात की नाही, फक्त काय यांची बायको दिसायलाच सुंदर नाही आहे, गुणांनी सुद्धा भारी आहे आणि हुशारसुद्धा आहे. काय आर्ग्युमेंट करते कोर्टात, मी स्वतः पाहिलं आहे ना. त्याबरोबर मग लगेचच आता ते विचारतात, काय रे बायको आहे तरी कुठे तुझी. मग आजी शौर्याला म्हणते, शौर्य, अरे जा, ऊर्जालासुद्धा घेऊन ये बाळा. आता असं एकट्याने नाही फिरायचं, जोडीने फिर, ऊर्जाची सगळ्यांबरोबर ओळख करून दे. मग आता आजीने हे असं शौर्याला सांगितल्यावर शौर्य तीर्थाला म्हणतो, तीर्था, तू थोडा वेळ आजीजवळ थांब, मी एक काम करतो, मी ऊर्जाला पण घेऊन येतो. आणि मग शौर्याची नजर आता ऊर्जाला शोधू लागते, पण ऊर्जा शौर्याला आता तिथे कुठेच दिसतच नसते. शौर्याला प्रश्न पडतो की ऊर्जा गेली तर गेली कुठे, ते सुद्धा मला असं काहीही न सांगता. मग तो विचार करतो की ऊर्जा असं वागत नाही सहसा, मग आज नेमकं काय झालं, ती गेली तरी गेली कुठे. मग आता शौर्याला काहीच कळत नसतं. शौर्य ऊर्जाची वाट बघू लागतो. तर आता तो शौर्य ऊर्जाला सगळीकडे शोधतोय ही गोष्ट हर्षवर्धन नोटीस करत असतो. इतक्यात आता आदित्यला विचारावं अशा विचाराने शौर्य आदित्य दादाकडे येतो आणि आदित्यला विचारतो, आदित्य दादा, अरे ऊर्जा कुठे. आदित्य दादा म्हणतो, अरे असेल इथेच कुठेतरी, तू ये ना, नाच. त्यावेळी शौर्य म्हणतो, नाही नको, तुझं चालू दे, तू नाच, मला जाऊ दे. आणि मग तो आता तिकडनं बाजूला येतो. मग शौर्यला कळत नसतं की बापरे, ऊर्जा गेली तरी गेली कुठे. तर दुसरीकडे ऊर्जा ही केमिकल फॅक्टरीमध्ये पोहोचते. ती विचार करते, अरे ही जर केमिकल फॅक्टरी आहे तर मग इथे केमिकलचा बिलकुल वास कसा येत नाही आहे, एकदम नीट अँड क्लीन. नाही, आतमध्ये जाऊन बघायला हवं. मग ऊर्जा तिकडनं आतमध्ये येते. आता ती आतमध्ये येते आणि पुढे हळूहळू चाललेली असते. केमिकल फॅक्टरीत कोणी नसतं ते तर झालंच, पण त्याहून महत्त्वाचा तिकडे खूप जास्त अंधार असतो. तर इकडे हर्षवर्धन हा मात्र आता खूप खुश असतो, कारण त्याला हवं असतं तसंच सगळं घडत असतं. तर आता
त्याचं शौर्यकडे बरोबर लक्ष असतं. शौर्य विचार करतो की कुठे गेली ही बघायला हवं. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही आतमध्ये येते आणि तिला तिकडे एक लॅपटॉप दिसतं. ऊर्जा ते लॅपटॉप बघते आणि ताबडतोब त्या लॅपटॉपच्या दिशेने जाते. आता ती त्या लॅपटॉपच्या जवळ जाऊन ते लॅपटॉप सुरू करण्याचा प्रयत्न करते. पण आता पासवर्ड माहीत नसल्यामुळे बहुधा ते लॅपटॉप ऊर्जाला उघडताच येत नाही. त्याच्यानंतर मग आता तिथे काही पेपर्स वगैरे असतात, कपाटं असतात. ऊर्जा त्याच्यातले ते पेपर काढून बघते, त्या फाईल्स वाचायला बाहेर काढते. बघत असते ऊर्जा, पूर्ण सगळं काही धूळधाण झालेलं असतं. सगळीकडे मातीच माती असते आणि ऊर्जा मात्र ते सगळं काही बघत असते. तर आता ऊर्जा ते सगळं बघत असताना इकडे तिने टॉर्च चालू केलेला असतो तिच्या मोबाईलचा, जेणेकरून तिला सर्व काही व्यवस्थित दिसावं. पण आता इतक्यात तिला मागून कोणीतरी येत असल्याची सुद्धा चाहूल लागते. पण आता ऊर्जा तिकडे बघत नाही. मग आता ऊर्जा ही तिकडे बघतच नसते, ती तिचं काम कंटिन्यू करत असते. मग आता ते लॅपटॉप तर उघडलेलं नसतं, त्याचबरोबर तिथे ज्या फाईल्स असतात त्या सगळ्या ऊर्जा चेक करत असते, पण तिथेसुद्धा तिला फार काही मिळत नसतं. आता ऊर्जा विचार करते की इथे तर काहीच नाही आहे, आणखीन शोधाशोध करायला हवी. मग आता ऊर्जा ही आणखीन शोधाशोध करायचा विचार करते आणि मग ती आता आणखीन शोधाशोध करायला लागते. त्याबरोबर मग त्या ठिकाणी पद्मासुद्धा पोहोचलेली असते. पद्मा विचार करते, मला तर हाच पत्ता दिला होता, म्हणजे माझा बंटी इथंच आहे. नाही, काहीही झालं तरी मला बंटीला सोडवायलाच हवं. पण ह्या लोकांनी मी कुणाला सांगायचंही नाही असं सांगितलं आहे. ऊर्जाताईला तरी सांगायला हवं होतं मी हे सगळं, पण नको. सध्या माझ्यासाठी फक्त बंटीचा जीव महत्त्वाचा आहे, बाकी काही नाही. मग त्यासाठी अगदी मला माझा जीव गमवावा लागला तरीही चालेल, असा विचार करून आता ती आतमध्ये शिरलेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जाला एक कागद सापडलेला असतो, जो कागद ती वाचत असते. आता तो कागद वाचत असते आणि तिला त्या कागदावरती जरा काहीतरी विचित्रपणाच वाटतो. मग ती तो कागद बघत असते. आता तो कागद ती बघत असताना ती विचार करते की काय लिहिलं याच्यावर, आणि मग ती ते वाचायला सुरुवात करते. आता ते सगळं काही सुरू असतं एका बाजूला तिकडे आता पद्मासुद्धा आलेली असते आणि आता सगळं काही हर्षवर्धनच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं. हर्षवर्धनला त्या माणसाने फोन करून सुद्धा सांगितलेलं असतं की ऊर्जा तिथे पोहोचलेली आहे. त्याच्यानंतर मग आता विक्रांतसुद्धा तिकडे पोहोचतो आणि मग विक्रांतने आता पद्माला उल्लीस धरलेलं असतं. आता ऊर्जा ही विक्रांतला म्हणते, हे बघ विक्रांत, जे काही वैर आहे ते आपल्या दोघांमध्ये आहे ना, त्यामध्ये पद्माचा काहीही संबंध नाही आहे. मग तू पद्माला का धरतोयस? हे बघ, पद्माला सोडून दे विक्रांत, पद्माला सोडून दे, तिच्या जीवाच्या मागे लागू नकोस. मग आता विक्रांत पद्माला सोडून ऊर्जाच्या दिशेने पुढे येत असतो. ऊर्जा विक्रांतला म्हणते, विक्रांत माझ्याजवळ येऊ नकोस, विक्रांत माझ्याजवळ येऊ नकोस, चांगलं ठरणार नाही विक्रांत. पण विक्रांत ऊर्जाचं काहीही ऐकायला तयार नसतो. तो एक एक पाऊल ऊर्जाच्या दिशेने वाढवत चाललेला असतो. मग मात्र ऊर्जाचा बाण फुटतो आणि आता तिच्या हातून गोळी झाडली जाते आणि आता ती गोळी थेट विक्रांतच्या छातीत जाऊन लागते आणि गोळी जाऊन छातीत लागल्याबरोबर विक्रांत खाली धारातीर्थी कोसळतो. आता विक्रांत खाली कोसळल्याबरोबर ऊर्जा आणि पद्मा ह्या दोघीही खूप जास्त घाबरलेल्या असतात आणि घाबरलेल्या ऊर्जा आणि घाबरलेली पद्मा ताबडतोब आता पुढे येऊ लागते. आता इतक्यात त्या दोघीजणी येऊन तिथे बसतच असतात. तोपर्यंत पोलीस त्या ठिकाणी येतात आणि पोलीस ऊर्जाला म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, यू आर अंडर अरेस्ट. आता मग मात्र ऊर्जा ही पोलिसांकडे बघतच राहते, ती काही बोलतच नाही. त्याबरोबर मग पद्मासुद्धा ऊर्जाकडे बघू लागते. पद्मालासुद्धा काही कळत नसतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.